आपण विचार आहे की ज्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला अंतिम जो पुरस्कार स्वीकारला ते डॉक्टर जयसिंगराव पवार, सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराती, निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, सेंटरचे सरचिटणीस हेमंत सकरे, वसुधाताई पवार आणि कार्यक्रमाचे सचिव अगत्याने उपस्थित असलेले आपण सगळी मंडळी तरुण साहेबची अगदी 40,000 रुपये आणि सकाळीच मी कल्याणला गेलो होतो आणि स्मृतिस्थळावर जाऊन नमस्कार करून परत मुंबईला आलो आणि एका गोष्टीचा वाटला की 40,000 पुण्यतिथीला त्यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घ्यायला मोठ्या संख्येनं तरुणांची पिढी त्या ठिकाणी उपस्थित होती. समाजामध्ये अजून एक मोठा वर्ग असा आहे की चव्हाणांच्या विचाराच्या संबंधी त्यांच्या नेतृत्वासंबंधी अतिशय आस्था असलेला असा वर्ग आहे. हा एक आगळा वेगळा नेता महाराष्ट्राने दिला ज्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सामान्य कुटुंबातली होती. आयुष्याच्या सुरुवातीचा काळ स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये चळवळीमध्ये त्यांनी घालवला आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये योग्य रीतीनं दिसेल कसा यासाठी सातत्याने त्यांनी कष्ट केले, खबरदारी केली. महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळामध्ये तेव्हा महाराष्ट्र राज्य नव्हतं. गुजरात आणि महाराष्ट्राचं एक राज्य होतं द्विभाषिक आणि त्या द्विभाषिकाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली होती. काळ संघर्षाचा होता. मराठी माणसाला द्विभाषिक अजिबात मान्य नव्हतं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती आणि त्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्र प्राप्त होईपर्यंत कुठल्याही गोष्टीला संमती द्यायची नाही अशी एक मानसिकता नागरिकांची होती आणि ते देत नाही त्याला जे कोणी जबाबदार असतील त्यांचे दिवस कठीण होते. आणि त्या कठीण काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सामंजस्य कसं होतं आहे आणि प्रश्नाची सोडवणूक कशी करून घेता येईल याची चिंता चव्हाणांच्याकडे होती. महाराजांचं राज्य गेलं, चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाले. कौटुंबिक पार्श्वभूमी इतकी साधी होती आणि त्याचं एकच गमतीचं उदाहरण की त्यांच्या मातोश्री, त्यांचं नाव विठाताई, त्या कर्नाटक राहायच्या. निवडणूक मुंबईत झाली. कर्नाटकच्या लोकांनी जाऊन त्यांना सांगितलं मातोश्रींना की यशवंतराव मुख्यमंत्री झाले. मातोश्रींनी प्रश्न विचारला, मुख्यमंत्री म्हणजे काय?
म्हणजे मोठा माणूस झाला. तर माऊलीने विचारलं, मोठा माणूस म्हणजे काय? आपल्या तहसीलदाराचा इतका मोठा? पण तिच्या दृष्टीने आयुष्यात गावचा तहसीलदार, मामलेदार हा सगळ्यात मोठा माणूस. मी हे सांगितलं एवढ्यासाठी अशी चव्हाणसांची फारसवणी होती कौटुंबिक, आणि अशी फारसवणी असलेलंही व्यक्ती होतं. नंतर महाराष्ट्राच्या निर्मितीचं काम त्यांच्याकडून झालं. उद्याचा महाराष्ट्र कसा उभा करायचा याचं स्वप्न त्यांच्या मनात होतं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याची पराकाष्ठा केली आणि देशात एक महत्त्वाचं राज्य म्हणून या राज्याचा नावलौकिक हा केला. एक काळ असा येऊन गेला की देशात संकट आले आणि त्या संकटाच्या कालखंडामध्ये त्या संकटाशी समर्थपणानं कोणी सामना करू शकेल अशा नेतृत्वाची गरज होती. हे जवाहरलाल नेहरूंच्या लक्षात आलं आणि त्यांनी चव्हाण साहेबांना दिल्लीमध्ये घेतलं. ते संरक्षण मंत्री झाले. भाग्य असं की संरक्षण मंत्रिपदाची सूत्र घेतली आणि आक्रमक चीननी आपल्या भूमीतून आपलं सैन्य परत घेण्याच्या संबंधीची पावले टाकली. यशस्वी संरक्षण मंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक होता. इतरही अनेक कामं त्यांच्याकडे सोपवली गेली. गृहमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, परराष्ट्रमंत्री झाले. या सगळ्या गोष्टी फळांच्या दृष्टीनं मोठ्या आहेत. पण खऱ्या अर्थाने चव्हाण साहेबांचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते म्हणजे ग्रंथप्रेम. ग्रंथप्रेमी असण्याचा. आणि त्याचं एकच उदाहरण सांगतो. एक दिवशी मी इंग्लंडला गेलो होतो. आमची एक संघटना असते विधिमंडळाची, तिचं नाव कॉमनवेल्थ असोसिएशन. इंग्लंडचं राज्य ज्या ज्या देशात होतं त्या कॉमनवेल्थ कंट्रीमध्ये एक संघटन आहे आणि त्याचं एक असोसिएशन आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याची शाखा आहे. आणि त्याच्या एका कार्यक्रमासाठी मी गेलो. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेलो. सहजच तिथे विचारलं, मला ग्रंथालय बघायचं आहे. मला ग्रंथालयात घेऊन गेले. तिथे गृहस्थ बसल्याचे वाचत मला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले. नंतर विचारलं मी कोणाला, कोण आहे पाहिल्यासारखं वाटतं. मी पाहिलं नव्हतं, किंवा कशात तरी पाहिलं होतं. मला सांगितलं त्यांचं नाव विल्सन. ते एकेकाळी प्राईम मिनिस्टर होते. मी गेलो त्यांच्याकडं, ओळख करून दिली. मी भारतात आलो. त्यांनी विचारलं 20 स्टेट्स. महाराष्ट्र, मुंबई. हाऊ इज माय फ्रेंड चव्हाण? प्राईम मिनिस्टरने एकेकाच्या पहिला प्रश्न विचारला, हाऊ इज माय फ्रेंड चव्हाण? थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि त्यांनी सांगितलं की मी परराष्ट्रमंत्री होतो विल्सन आणि चव्हाण साहेब परराष्ट्रमंत्री होते आणि युनायटेड नेशनच्या बैठकीसाठी कॉन्फरन्सला आम्हाला जावं लागायचं. अनेक वेळेला कॉन्फरन्समध्ये काही गोष्टींची चर्चा झाल्याच्या नंतर वेळ असायचा आणि त्यावेळेला आम्ही दोघंच असे होतो
की आमचा राहिलेला वेळ आम्ही पुस्तकाच्या दुकानात घालतो. वाचन संस्कृती याच्या संबंधी प्रचंड आस्था असलेलं अशा प्रकारचं नेतृत्व होतं. त्यातनं माझी त्यांची मैत्री झाली हे विल्सन यांनी माझ्या कानावर घातले होते. सांगायचा हेतू हा की त्यांची फारसवडीच गमतीची आहे, ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी डॉक्टर फरार साहेबांनी केला. त्यांच्या गावाचा आणि परिसराचा तिथे गेल्याच्या नंतर कळले किती साधं गाव, किती साधं कुटुंब, याची साधी फारसवडी. आणि अशा फारसवडीत ज्यांचा जन्म झाला, व्यक्तिमत्व त्यांनी कर्तृत्वाने वाढवलं आणि आज देशाचा नावलौकिक वारशाचा बाहेरसुद्धा वाढवण्याच्या संबंधीची अत्यंत मोलाची कामगिरी, योगदान हे त्यांनी केले. आणि अशांच्या नावाने पुरस्कार हा निर्णय आम्ही लोकांनी चव्हाण सेंटरला घेतलेला होता. अनेक मान्यवरांना पुरस्कार दिले आणि मला आनंद आहे की आजच्या 40व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं पुरस्काराच्या संबंधीचा निर्णय डॉक्टर काकोडकरांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने केला. त्याच्यामध्ये अतिशय योग्य अशा प्रकारची निवड त्यांनी डॉक्टर जयसिंगराव पवारांची केली आणि या फळाची एक प्रतिष्ठा वाढवण्याच्यासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. त्याबद्दल डॉक्टर काकोडकर आणि त्यांच्या टीमला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. जयसिंगराव यांच्याकडे अधिक काय बोलायची आवश्यकता आहे. इतिहासाचं वास्तव चित्र नव्या पिढीच्या समोर येण्याच्यासाठी त्यांचे अखंड कष्ट आहे. पुनर्लिखाण हा प्रश्न वाढलाच असतो, पण खूप वेळेला वास्तवता आणि सत्य याचं विस्मरण ठेवून इतिहासात लिहिला गेला तर नवीन नवीन प्रश्न निर्माण होत असतात. आणि म्हणून वेळ गेला असेल, कालखंड गेला असेल तरी वास्तवचित्र हे समाजासमोर येईल याची खबरदारी कोणतरी घ्यावीच लागते. आज हा महाराष्ट्राचा इतिहास याचा सखोल अभ्यास करून त्या संबंधीचं वास्तवचित्र हे समाजासमोर मांडण्याचं काम डॉक्टर जयसिंगराव गेले अनेक वर्ष सातत्याने करतायत. प्रचंड त्यांचं या क्षेत्राचं योगदान आहे आणि माझी खात्री आहे की या योगदानाच्यामुळं नवी पिढी इतिहासाच्या संदर्भात स्पष्टता असलेली अशी पिढी तयार होईल आणि तिची आज आवश्यकता आहे. हा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नाही. ज्या ग्रंथाचा उल्लेख त्यांनी केला शाहू महाराजांचा, मी त्याचं प्रकाशन केलं होतं राजवाड्यासमोर कोल्हापूरच्या, मला आठवत आहे. आणि तो ग्रंथ वाचायच्यानंतर शाहू महाराज, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार हे देशाच्या हळूहळू कानाकोपऱ्यामध्ये गेले. आणि तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, आज शाहू छत्रपती असोत, ज्योतिबा फुले असोत किंवा डॉक्टर आंबेडकर असोत, या सगळ्यांच्या संदर्भात आज तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलात, बिहारमध्ये गेलात तर गावागावातून त्यांचं स्मरण करणाऱ्या संस्था असतील, पुतळे असतील, भाष्य करणारे लोक असतील. आणि या सगळ्यांचा विचार महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये पोचवण्याचं काम ज्या ज्या महान इतिहासकारांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये जयसिंगरावांचा उल्लेख हा प्रकर्षानं करावा लागणार आहे. अनेक ठिकाणी ह्या गोष्टी बघायला मिळतात.
मी कधी काही शेती वंशाचं काम बघत होतो आणि देशाचं शेती वंशाचं काम बघायचं म्हणल्याच्या नंतर पंजाब आणि हरियाणा या राज्यांकडे अधिक लक्ष द्यावं लागतं, कारण उत्पादनाच्या संदर्भात देशाची गरज अन्नधान्याची काय भागवण्यात या राज्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि जर तुम्ही गेलात हरियाणामध्ये पानिपतला आणि त्या पानिपतच्या परिसरामध्ये मराठी लोक भेटतात, त्यांना असं म्हणतात रोज मराठा, रोज रोज मराठा. ते शेतकरी कुटुंबातले लोक होते, म्हणजे तुमचं नाव असं कसं, रोज मराठा कसं? त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं, तिथे जिजामातेचा फोटो होता आणि त्यांनी सांगितलं की पानिपतच्या युद्धामध्ये आम्हाला दिल्लीपर्यंत आल्याच्या नंतर दिल्लीच्या बादशाहाने नाव विसरलं त्यांचं, ते जे राजे होते तिथे त्यांनी सल्ला दिला की दिल्लीपर्यंत तुम्ही आलात तर दिल्लीचा ताबा घ्या. परंतु सदाशिवराव भाऊ आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं ते सैन्य मराठ्यांचं तिथून पोचलं होतं. सूरजवळ जास्त त्याचं नाव असं सूरजवळ जास्त. तर सूरजवळ जास्तने त्यांनी सांगितलं की तुम्ही इथपर्यंत आला, दिल्लीचा ताबा घ्या. पण सदाशिवभाऊंनी सांगितलं की आम्हाला गंगेचं स्नान करण्याच्यासाठी औत्सुक्य आहे आणि त्यासाठी आम्ही पुढे जाऊ इच्छितो. सूरजवळ जाण्याचा सल्ला होता, हे करू नका. पण सदाशिवभाऊ पेशव्यांनी तो काही सल्ला ऐकला नाही आणि ते गेले आणि पानिपतचं काय घडायचं ते घडलं. आणि पानिपतचा जो पराभव झाला त्याच्यामध्ये त्या सैन्याचे अनेक घटक सायला गेले, काही मारले गेले आणि त्याचे अनेक लोक तिथे कायमचे राहिले. त्यांना आज रोज मराठा म्हणतात. हा इतिहासाचा एक भाग तिथल्या घराघरामध्ये पोचलेला आहे. आणि त्या घराच्यामध्ये अलीकडच्या काळात नव्या पिढीच्यामध्ये शाहू महाराजांचा विचार, शाहू महाराजांचं चरित्र हे सुद्धा पोचलेलं आहे. आणि माझी खात्री आहे की जयसिंगरावांचं या संदर्भाचं योगदान आहे, वर्षानुवर्ष केलेलं कष्ट आहे. त्यामुळेच हा विचार, हे व्यक्तिमत्व, त्यांचं कर्तृत्व हे महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये सुद्धा जाते. आणि अशा युगपुरुषाचं जीवनचरित्र, त्या संदर्भातले लिखाण हे अनेक भाषेमध्ये येते. ते एक मनापासूनचं समाधान आपल्या सगळ्यांना आहे. आणि हे व्रत समजून डॉक्टर जयसिंगराव गेले अनेक वर्ष कष्ट करत आहेत. आज त्याचे वास्तव चित्र हे दिवसेंदिवस नव्या पिढीच्या समोर यायला लागले. याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना मला असतात. आणि म्हणून डॉक्टर काकोडकरांच्या कवितेने या संदर्भातल्या जयसिंगरावांच्या योगदानाची नोंद घेतली आणि त्यांची निवड केली. आणि त्यांची निवड केल्याच्या नंतर आम्ही संपर्क साधल्याच्यानंतर या निवडीचा स्वीकार करण्याची तयारी जयसिंगरावांनी दाखवली. त्याबद्दल चव्हाण सेंटरच्या वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी जे काम हातामध्ये घेतलेले ते चालू राहील याच्याबद्दल माझ्या मनावरली शंका नाही. मला आणखीन आनंद एका गोष्टीचा आहे की ते तर अखंड या क्षेत्रामध्ये त्यांनी वाहूनच घेतलेली आहे. पण त्यांच्या कन्या माझ्यासमोर असतात, त्यासुद्धा याच विचाराचा वसा पुढे चालू ठेवतात असं स्वच्छ दिसतंय.
ही अत्यंत जरुरीची बाजू आहे। या सगळ्यांना तुमच्या माझ्या सदिच्छा कायम ठेवायची हेच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो।